या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण. रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहत आपण आगामी संक्रांत उत्सवासंदर्भात. नायलॉन मांजाला पर्याय म्हणून पारंपरिक पद्धतीनं मांजा तयार करण्याकडे जबाबदार येवलेकरांचा कल पाहायला मिळत आहे. SK9 येवला न्यूज व SS मोबाईल यांच्या नायलॉन मांजा विरोधी जनजागृती रॅलीचा हा परिणाम पाहायला मिळतोय. संक्रांत उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून येवल्यातील संक्रांत उत्सव व पतंग उत्सव हा राज्यात नव्हे देशात जगप्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून नायलॉन मांजाचा वापर होत असल्यामुळे संक्रांत उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागले आहे. या पार्श्वभूमीवर SK9 येवला न्यूज व SS मोबाईल येवला यांच्या वतीनं तसेच शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नायलॉन मांजा विरोधी मोहीम सुरू करण्यात आली असून पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे घालून आरोपींना ताब्यात घेऊन नायलॉन मांजा देखील नष्ट केला आहे. तसेच आरोपींवर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र पारंपरिक पद्धतीनं संक्रांत उत्सव साजरा केला पाहिजे या उद्देशानं येवल्यात नायलॉन मांजा टाळून साधा मांजा सुतून संक्रांत साजरा करावं असं आवाहन जबाबदार येवलेकरांनी केलं आहे. या पार्श्वभूमीवर येवल्यातील अनेक पतंगप्रेमींनी पारंपरिक पद्धतीनं मांजा सुतून पतंग उत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू केल्याचं चित्र आपण सर्वत्र पाहतोय. SK9 येवला न्यूजसाठी स्पेशल रिपोर्ट येवला. संजय गोसावी. पूर्वीपासून 100 वर्षाची परंपरा असलेली मकर संक्रांतीचे आनंद लुटणारे मध्यंतरी हे आपल्या नायलॉन मांजामुळे आपले काही लोक विसरून चाललेले आहे. पण पारंपरिक पद्धतीने मी आज पण दोरा काच कुटून चरस उकळून दोरा सुतवतो व श्रीराम कॉलनीचे रहिवासी सुद्धा माझ्यासारख्याच पद्धतीने दोरा सुतवता. तसेच ही पारंपरिक 100 वर्षापूर्वीची आहे व दोरा सुतवण्यात इतकी मजा असते, पण त्या नायलॉन मांजाने जीवितहानी होते. त्यामुळे तरी पण लोक ऐकत नाही. मध्यंतरी 2-3 ठिकाणी रेड पण झाल्या. साहेबांचे मी खूप खूप आभारी आहे व आमचा गोसावी कुटुंब दरवर्षी सुतवल्याशिवाय पतंग उडवत नाही. येवलेकरांना खूप खूप शुभेच्छा. येवल्यामध्ये जी पारंपरिक पद्धतीने जी संक्रांत साजरी केली जाते, परंतु मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये नायलॉन मांजामध्ये जास्त प्रमाणाचा वापर करत होतोय. त्याच्यामुळे जीवितहानी आणि पशुपक्षीची हानीसुद्धा होत होती. तरीसुद्धा परत पुन्हा आम्ही आमच्या परिवाराने आमच्या मित्र कंपनीनी काच कुटून चरस उकळून मांजा बनवायची जी परंपरा आमची ती चालू केलेली आहे, ती परंपरा पूर्ण येवल्याने चालू करावी. आणि जे अधिकार लोकांनी जे पोलीस डिपार्टमेंटने आता जे सध्या धाड टाकत आहे त्यांची मी मनापासून आभारी आहे. कारण खरोखर जे जीवित हानी होती आहे त्याच्यापासून 100% त्याला आळा बसेल. आणि येवल्यामध्ये याच्यानंतर होणारी संक्रांत ही सर्वांना परिवारांनी आनंदात साजरी करावी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सूट्स अँड बेनिक्यूट हॉल. बर्थडे पार्टी, साखरपुडा, डोहाळे जेवण, कंपनीच्या मीटिंग, आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व शुभ कार्यासाठी भव्य AC हॉल. तसेच मुक्कामासाठी लक्झरियस स्टे, फ्री वायफाय, भव्य कार पार्किंग, फिटनेस करता जिमची सुविधा उपलब्ध. ठिकाण स्काय सूट्स अँड बेनिक्यूट हॉल, दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड महामार्ग, येवला. बुकिंग साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क करा.